न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। सिडको येथील भोळेमंगल कार्यालयात डिस्टिल एम्प्लॉयमेंट सर्व्हिसेस आणि आमदार सीमा हिरे यांच्या वतीनं आयोजित युवा रोजगार मेळाव्यात तब्बल 1060 तरुणांना रोजगाराची संधी मिळाली आहे। या मेळाव्यात 1338 बेरोजगार उमेदवारांच्या मुलाखती झाल्या आणि विविध कंपन्यांनी 1060 तरुणांची निवड केली। कार्यक्रमाचं उद्घाटन दीप प्रज्वलनानं झालं। यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, आमदार सीमा हिरे, रश्मी हिरे, डिस्टिल एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक विनेश मोरे, कौशल्य विकास विभागाच्या अनिसा तडवी, निमाचे अध्यक्ष आशिष नाहार, आयमाचे अध्यक्ष ललित बुक, प्रदीप पेशकर, सृष्टी श्रीवास्तव, निमाचे नितीन पाटील, सुनील सौंदाने, राजाराम कासार आदी मान्यवर उपस्थित होते। जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले, अशा रोजगार मेळाव्यांमुळे तरुणांना त्यांच्या कौशल्यानुसार योग्य संधी मिळते। हे उपक्रम परिसराच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे। नेहमीच आमची इच्छा असते, शासनाची पण इच्छा असते, जिल्हा प्रशासनाच्या वतीने आमचे अशा प्रकारचे प्रयत्न चालू राहतात ज्यामध्ये युवांना त्यांच्या प्रशिक्षण करणे, त्यांचे स्किल डेव्हलपमेंट करणे, त्याच्यासोबत त्यांच्या रोजगार प्राप्त होण्याची सक्षमता, त्यामध्ये क्षमता जी आहे ते तयार करणे ह्या विषयामध्ये भर राहते। नाशिक सर्वात मोठे जिल्ह्यापैकी एक आहे। या जिल्ह्यामध्ये 2 महापालिकासुद्धा आहे आणि काही नगरपालिका आहेत, ते पण खूप छान आहे। म्हणजे अर्बन खूप आमच्याकडे एक्सपोजर आहे या जिल्ह्यामध्ये। त्याच्यासोबतच एज्युकेशनसाठी, शिक्षणासाठी इकडच्या युवांना कुठे जाण्याची गरज लागत नाही, कारण की इकडे खूप चांगले ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे इन्स्टिट्यूटसुद्धा आहे। त्याच्यासोबत चांगले एज्युकेशन झाल्यानंतर नेहमीच प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्यांना चांगला रोजगार मिळावा, चांगली त्यामध्ये नोकरी मिळावी। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले, तरुणांनी मेहनत आणि सातत्य ठेवले तर यश नक्कीच मिळते। प्रशासन अशा उपक्रमांना नेहमी पाठिंबा देईल। खूप आणि मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल पोलीस आयुक्त म्हणून आपले खूप आभार आहेत। त्याचबरोबर आपण सर्वजण जे इकडे जमलेले आहात, तर करिअरच्या सुरुवातीलाच जर योग्य ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर नंतर त्याप्रमाणे आपलं करिअर आणि लाईफ डेव्हलप होत जातं। तर ही जी काही योग्य संधी आणि योग्य एक्सपोजर आहे ते मिळवून देणारा हा कार्यक्रम आहे। आपल्या सगळ्यांना आपल्या फ्युचर लाईफसाठी खूप शुभेच्छा। आपल्या या कार्यक्रमात नगरसेवक मुकेश शहाणे, प्रतिभा पवार, अलका आहिरे, भाग्यश्री डोमसे, रत्नमाला राणे, पुष्पा आव्हाड, कावेरी घुगे, श्याम बडोदे, राकेश दोंदे, भगवान दोंदे, प्रवीण मोरे यांची देखील उपस्थिती होती। यावेळेस आमदार सीमा हिरे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं। मेळावे घेऊन, चांगल्या कंपन्या तिथे येऊन खूप युवकांना तिथे रोजगार देण्याचं काम आपल्या या सरकारने केलेलं आहे। उद्योगाच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला तक्रार असते की चांगले स्किल आपल्याला कामगार इथे मिळत नाही किंवा त्यांच्याकडे चांगलं काम करणाऱ्या व्यक्ती मिळत नाही, अशा नेहमीच तक्रारी असतात। त्याचबरोबर अनेक युवक युवती देखील तक्रार करतात की बेरोजगारी वाढते आहे, आम्हाला काम नाही आता। अशा वेळेस या मेळाव्यांमुळे एक सेतूचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होतं आहे। अनेक कंपन्या आल्यामुळे तिथे कोणत्या वॅकन्सीज आहे हे त्यांना समजतं आणि ज्या युवकांना आणि युवतींना तिथे ज्या एम्प्लॉयमेंटसाठी त्यांची रिक्वायरमेंट आहे ते त्यांना समजतं आणि त्यामुळे त्यांच्यातली दरी कमी होऊन मला वाटतं एक चांगलं नोकरीच्या शोधात असलेल्या युवक युवतींना या माध्यमातून त्यांना नोकरी मिळते आणि बेरोजगारीचं प्रमाण कमी करण्यासाठी आपण हा एक अत्यंत चांगला प्रयत्न सुरू केला आहे। मान्यवरांनी आपल्या मनोगतातून तरुणांना प्रेरणा दिली, कौशल्य विकासाचे महत्त्व सांगितले आणि अशा रोजगार मेळाव्यांमुळे तरुणांना भविष्य घडवण्याची सुवर्ण संधी मिळते असेही मत व्यक्त केले।
मतदारसंघात वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. मग त्या समाजातील सगळ्याच घटकांसाठी काम करत असतात. आणि एवढ्या एक कोविड नंतर जसं आम्ही समाजात वावरत होतो तसं समजलं की खूप मुलांना जॉबची गरज आहे, खूप हातांना कामांची गरज आहे. आणि ह्याचंच एक गरज समजून सीमाताई हिरे यांनी या रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं. आणि तुम्ही सगळ्या जणांनी खूप चांगला प्रतिसाद या रोजगार मेळाव्यासाठी दिलेला आहे. आमचे बरेच नगरसेवक पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. नगरसेवक राजेंद्रजी महाले असतील, गणेशजी बोलकर असतील, आमचे अध्यक्ष भगवानजी काकड, राजेश दराडे, परमानंद पाटील, बोरस्ते काका, त्याचबरोबर रवीजी पाटील, याळीस सर, आमचे युवा मोर्चाचे पदाधिकारी प्रेम पाटील, प्रवीण पाटील, आमचे अध्यक्ष गौरवजी बोडके, शरद काळे, रवींद्र जोशी, महेंद्र पाटील, त्याचबरोबर माझ्या सगळ्या महिला मोर्चाच्या पदाधिकारी, सगळ्या महिला नगरसेविका प्रतिभाताई पवार, पुष्पा आव्हाड, छायाताई देवांग, अलकाताई आहिरे, रत्नमालाताई राणे, कावेरीताई घुगे, भाग्यश्रीताई ढोमसे, नलिनीताई दराडे, छाया परदेशी, ज्योतिताई, अर्चनाताई दिंडोरकर, सगळे आमच्या महिला पदाधिकारी, आमचे युवा मोर्चाचे छावा संघटनेचे करणजी गायकर असतील, यशवंत पवार असतील, राहुलजी गणोरे असतील, बरेच पदाधिकारी इथे उभे आहेत. आशिष दादा हिरे असतील, आमचे तेजसजी गीते असतील, विकी एखंडे असतील, आमचे ITIचे सुधीर पाटील असतील, सगळ्याच पदाधिकाऱ्यांचा, नगरसेवकांचं मी इथे हार्दिक स्वागत करते. चांगला पुढाकार घेण्यात आलेला आहे त्याच्याबद्दल ज्यांनी याच्यासाठी काम केलेलं आहे मी सगळ्यांचे आभार मानते जिल्ह्याच्या वतीने. कारण असे व्यासपीठांची खरोखर आज खूप गरज आहे. आपले जे युवा आहेत ते एवढं शिक्षण घेत आहेत आणि त्याच्यानंतर जे काही त्यांचे कनेक्ट रोजगारांसोबत झालं पाहिजे ते काही कुठेतरी होत नाही. कारण अपॉर्च्युनिटीजचे जे कनेक्टिंग प्लॅटफॉर्म्स आहेत ते एवढे आता उपलब्ध नाही आहे. तर त्याच्यासाठी जे व्यासपीठात उपलब्ध मिळालेलं आहे करून ते खूप चांगलं आहे. फक्त मला एकच निरोप द्यायचे आहे. त्याच एक माझी जे लर्निंग आहे ती मी इथे शेअर करू इच्छिते की आपल्या आयुष्यात आपल्याला कधी कधी असं वाटते की आपली डिग्री केल्यानंतर आपण समजा BTech केलं असेल, MCA केलं असेल किंवा इतर जे काही डिग्री केलं असेल ते केल्यानंतर आपलं शिक्षण संपलं असं कधी कधी आपल्याला वाटतो. तर तसं नसतात. आपल्याला आयुष्यात नेहमी बरेच नवीन नवीन गोष्टी शिकणं अपेक्षित असतात आणि गरजेच्या असतात. तर प्रतिवर्ष जर असं तुम्ही ठरवलं की मी काहीतरी 3 नवीन गोष्टी 3 नवीन कोर्सेस करणार तर हे खूप चांगला होणार. नाशिकमध्ये लोकल फिजिकली कोर्सेस पण असतात आणि ऑनलाईन आता भरपूर कोर्सेस आहेत. आता AI पण खूप मोठ्या प्रमाणावर आलेलं आहे. तर AIचे सुद्धा भरपूर कोर्सेस आहेत. तर आपला अपग्रेडेशन स्वतःच्या ते कुठलेही जीवनाचे स्टेजवरती ते खूप महत्त्वाचं असते. तर स्वतःचं अपग्रेडेशन करत राहा. हा रोजगार मेळावा तरुणांसाठी मोठा आशेचा किरण ठरला असून अनेकांना त्यांच्या क्षमतांना साजेशी नोकरी मिळाली. या यशस्वी कार्यक्रमामुळे परिसरातील तरुणांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. दामोदर थोरात, न्यूज इंडिया 27 मराठी, सिडको.